morning students. Today we are going to learn standard 7th subject English Chasing the Sea Monster. इयत्ता 7वी मधील इंग्रजी विषयातील समुद्र राक्षसाचा पाठलाग हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. जुल्स वेर्ने, a French writer, is known as the father of science fiction. जुल्स वेर्ने हा एक फ्रेंच लेखक होता. त्याला विज्ञान कथांचा किंवा वैज्ञानिक काल्पनिक कथांचा फादर म्हणजेच वडील असं मानलं जातं. He wrote about rockets, space travels and submarines when such things were unknown. अंतरिक्ष प्रवास, पाणबुडी, रॉकेट्स इत्यादींबद्दलचे कथा किंवा गोष्टी त्याने अशा काळामध्ये लिहिल्या ज्यावेळी या गोष्टी किंवा वस्तू माहीत सुद्धा नव्हत्या. In this passage from his novel 20,000 Leagues Under the Sea, he describes how people on a ship think of the submarine as an animal and try to chase and hunt it. या पॅसेजमध्ये जे त्याच्या एका कादंबरीवरून घेतलेला आहे 20,000 Leagues Under the Sea या नोवेलमधून किंवा कादंबरीमधून हा पॅसेज घेतलेला आहे आणि या परिच्छेदामध्ये त्याने असं सांगितलं आहे की एक पाणबुडी पाहिल्यानंतर जहाजावरील लोकांना वाटतं की हा कोणीतरी अकराळ विकराळ असा प्राणी आहे आणि त्याचा पाठलाग करून त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या पाठीमागे जातात. चला तर मग पाहूयात कहाणी चेसिंग द सी मॉन्स्टर. एका समुद्री राक्षसाचा पाठलाग अशा पद्धतीने या कथेचे नाव आहे. आवर फ्रिगेट वॉन्टेड टू गो बॅक बट द अनअर्थली ॲनिमल केम ॲट अस विथ स्पीड डबल आवर ओन. आमचे लढाऊ जहाज माघारी फिरणार होते म्हणजेच माघारी परतण्याच्या तयारीत होते, परंतु त्याचवेळी एक गूढ अमानवीय प्राणी आमच्यापेक्षा दुप्पट वेगाने आमच्यावरती चाल करून आला. वी गास्प्ड, मोर स्टन्ड दॅन अफ्रेड. वी स्टूड म्यूट अँड मोशनलेस. आम्ही श्वास रोखून पाहू लागलो, त्यापेक्षाही आम्ही जास्त घाबरलेलो असतो. आम्ही कोणतीही प्रतिक्रिया न देता अगदी शांतपणे उभे असतो. द ॲनिमल कॉट अप विथ अस, played with us. It made a full circle around the frigate and wrapped us in sheets of electricity that were like luminous dust. At any instant it could have dashed against our ship. थोड्याच वेळात त्या प्राण्याने आम्हाला पकडलं म्हणजेच गाठलं. आमच्याशी तो खेळ करू लागला. गलबताभोवती म्हणजेच जहाजाभोवती त्याने एक गोल फेरी मारली आणि चमचमत्या धुळीप्रमाणे उसळलेल्या विजेच्या लोळामध्ये त्याने आम्हाला गुरफटवून टाकले. कोणत्याही क्षणी तो आमच्यावरती धडकू शकला असता. Meanwhile, I was surprised to see that our warship was fleeing, not fighting. मला आश्चर्य वाटू लागलं कारण आमचे युद्ध नौका तिथून पळून जाण्याच्या तयारीत होते, जे त्याच्याबरोबर ती लढाई करू इच्छित नव्हते. I commanded on this to Commander Frigate. His face, ordinarily so emotionless, showed great astonishment. मी आमच्या कमांडरना ही गोष्ट सांगितली, जे की नेहमी अगदीच इमोशनलेस म्हणजे कोणतीही प्रतिक्रिया दाखवत नाहीत चेहऱ्यावरून, परंतु आता ते विस्मयाश्चित म्हणजेच आश्चर्यचकित झालेले असतात. आणि ते मला म्हणतात, प्रोफेसर आर्नॅक्स, he answered me, I don't know what kind of fearsome creature I am up against and I don't want my frigate running foolish risk in all this darkness. मला माहित नाही की हा प्राणी कोणत्या प्रकारचा आहे, कसला आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपल्या जहाजाने विनाकारण याच्या पाठीमागे लागण्यात कोणतीही रिस्क घ्यायला नको. Besides, how should we attack this unknown creature? आणि त्यामुळेच आपण या अनोळखी अशा प्राण्यांवरती हल्ला का करायचा? How should we defend ourselves against it? आणि आपण आपले संरक्षण याच्यापासून कसे करायचे हे सुद्धा आपल्याला माहित नाही. Let's wait for daylight and then we will play a different role. आपण सकाळपर्यंत म्हणजेच उजेड येईपर्यंत वाट पाहूयात. आता अंधारामध्ये याच्याशी लढाई करण्यात काहीही अर्थ नाही आणि सकाळ झाल्यानंतर आपण दुसरा रोल करूयात म्हणजेच दुसरी प्रतिक्रिया देऊया. द होल क्रू स्टेड ऑन देअर फीट ऑल नाईट लॉंग. म्हणजेच संपूर्ण रात्रभर हे जहाजावरील कर्मचारी डोळ्यात तेल घालून पाहत होते. नो वन इवन थॉट ऑफ स्लीपिंग. कोणाच्याही डोक्यामध्ये झोपण्याचा विचार आला सुद्धा नाही.
unable to compete with the monster's speed. Our frigate, the Abraham Lincoln, showed down. आमची युद्धनौका जिचे नाव अब्राहम लिंकन होते ती या प्राण्याच्या गतीशी स्पर्धा करू शकत नव्हते, म्हणजेच याच्या बरोबरी करू शकत नव्हते. For its part, the animal mimicked the frigate, simply rode with the waves, but did not leave the field of battle. तो प्राणी आमच्या जहाजाची नक्कल करत होता किंवा आमच्या जहाजाच्या भोवती फिरत होता, पण तो लाटांवरती स्वार झालेला असला तरी सुद्धा त्याने लढाईचे क्षेत्र सोडलेले नसते. However, near midnight it disappeared. परंतु मध्यरात्री तो दिसेनासा झाला. Or to use a more appropriate expressions, it went out. तो दिसेनासा झाला असं म्हणण्यापेक्षा तो तेथून निघून गेला असं म्हणणं योग्य होईल. Like a huge glue-worm. एका मोठ्या काजव्याप्रमाणे तो गुप्त झाला असं म्हणू शकतो. Had it fled from us? We didn't know and were filled with fear and hope at the same time. तो आमच्यापासून पळून गेला होता का? आम्हाला माहित नव्हतं, पण आम्ही खूप घाबरलेलो होतो, पण आम्हाला आशा होती त्याच वेळी. But at 12:53, a deafening hiss could be heard, resembling the sound made by a water spout expelled with a tremendous intensity. पण बरोबर 12:53 कांठाळ्या बसतील इतका मोठा आवाज ऐकू आला. एखाद्या नळीतून प्रचंड दाबाने पाण्याचा मोठा फवारा उडताना होतो तसा आवाज. By then, Commander Farragut, Ned Land and I were on the afterdeck, peering eagerly into the darkness. तोपर्यंत कमांडर फॅरागट, नेड लँड आणि मी डेकच्या वरच्या भागात येऊन पोहोचलो आणि अंधारात बारकाईने निरखून पाहू लागलो काय दिसतंय का ते, कारण एवढा मोठा आवाज कशाचा झाला हे आम्हाला कळत नव्हतं. Tell me, Ned Land, isn't that the noise citizens make when they spurt water from their blowholes? नेडलँडला विचारतात की नेडलँड, मला सांगा, देवमाशासारखे जलचर त्यांच्या श्वसन छिद्रांतून फवारे पाण्याचे उडवतात तसाच हा आवाज होता ना? The very noise, sir, but these ones were louder, so there can be no mistake. There is definitely a whale lurking in our waters. तसाच आवाज आहे सर, पण त्याच्यापेक्षाही खूप मोठा आवाज हा वाटत आहे, त्यामुळे काही चूक होऊ शकत नाही. नक्कीच एखादा देवमासा आपल्या जवळपासच्या पाण्यात लपून बसलेला असेल. नियर 2 o'clock in the morning, आणि पहाटे 2 वाजता काय झालं? द कोर ऑफ लाईट रिअपियर्ड 5 miles अवे फ्रॉम द अब्राहम लिंकन. अब्राहम लिंकन या आमच्या जहाजापासून 5 मैल अंतरावरती तो प्रखर प्रकाशगोल पुन्हा दिसू लागला. We stayed on the alert until daylight, getting ready for action. आम्ही दिवस उजाडेपर्यंत अतिशय दक्ष होतो, कोणत्याही क्षणी कृती करण्याच्या तयारीत होतो, म्हणजेच कोणतीही परिस्थिती आली तरी त्याच्याशी 2 हात करण्याची आमची तयारी झालेली असते. Whaling gear was set up along the railings. Our chief officer loaded the blunderbusses which can launch harpoons as far as a mile and long dark guns with exploding bullets that can wound the kill even the most powerful animals. कठड्याच्या बाजूलाच देवमाशांसारख्या मोठ्या माशांना पकडण्याचे जे साहित्य असतं ते आम्ही लावून ठेवलेलं असतं. आमच्या प्रमुख अधिकाऱ्याने देवमाशाला मारण्याचे भाले मैलभर लांब उडवू शकणाऱ्या बंदुका भरून तयार ठेवल्या आणि सर्वात शक्तिशाली प्राण्यालाही जखमी किंवा ठार करू शकणाऱ्या त्या लांब तोफांमध्ये स्फोटकेही भरून ठेवलेले असतात. Ned Land was content to sharpen his harpoons, a dreadful weapon in his hand. नेडलँडने स्वतःचा तीक्ष्ण भाला धार लावून तयार ठेवलेला असतो, त्यामुळे तो अगदी निश्चिंत झालेला असतो. At 6 o'clock, day began to break, and with the dawn's early light, the animal's electric glow disappeared. At 7 o'clock, a very dense morning mist spread around us. Our best spy glasses were unable to pierce it. The outcome, disappointment and anger. 6 वाजण्याच्या सुमारास दिवस उजाडताना तांबडे फुटले, म्हणजेच दिवस उगवला तसा त्या प्राण्याचा प्रखर विजेसारखा दिसणारा प्रकाश नाहीसा झाला. 7 वाजता आमच्या चहूबाजूला म्हणजे अवतीभोवती प्रचंड दाट असे धुके पसरले.
आमच्या उत्कृष्ट प्रतीच्या हेरगिरी करायच्या दुर्बिणी देखील त्याला भेदून त्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता, म्हणजेच प्राणी दिसत नव्हता. त्यामुळे सगळीकडे निराशा आणि संताप पसरला. At 8 o'clock, the mist rolled away, and the horizon grew wider and clearer. 8 वाजण्याच्या सुमारास सर्व धुके विरून गेले, म्हणजे धुके नाहीसे झाले आणि क्षितिज संपूर्णपणे दिसू लागले. Suddenly, Ned Land's voice could be heard. There is the thing in question. Astern to port, the harpooner shouted. Every eye looked toward the point indicated. अचानक नेडलँडचा आवाज ऐकू आला. तिथे ती आपल्याला प्रतीक्षा असलेली गोष्ट दिसत आहे. जहाजाच्या मागे पहा. तो भालदार जोरात ओरडला. सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळल्या, म्हणजेच सर्वजण त्या दिशेकडे पाहू लागले जिकडे त्याने सांगितलेले असते. There, a mile and half from the frigate, a long blackish body emerged a meter above the waves, quivering violently. Its tail was creating a considerable current. जहाजापासून 1-1.5 मैलांवरती एक उंच काळसर आकृती लाटांमधून वरती 1 मीटरभर वर आलेली दिसत होते. जोराने सळसळत थरथरणाऱ्या त्या शेपटीमधून लक्षणीय असा विजेचा प्रवाह तयार होत होता. The crew were waiting impatiently for orders from their leader. The latter, after carefully observing the animal, ordered the engineer to sail full stream towards the animal. जहाजावरील सर्व कर्मचारी आपल्या मोठ्यांकडून म्हणजेच वरिष्ठांकडून आदेश मिळवण्याची उतावीळपणे वाट पाहत होते. वरिष्ठांनी म्हणजेच त्या जहाजावरती जे मुख्य असतात त्यांनी त्या प्राण्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्या जहाजाच्या अभियंत्याला अत्यंत वेगाने त्या प्राण्याच्या दिशेने जहाज घेऊन जाण्याचा आदेश दिला. Their cheers greeted this order. The hour of battle had sounded. हा आदेश ऐकल्यानंतर सर्वांना खूप आनंद झाला. अखेर त्या प्राण्याबरोबर लढण्याची वेळ आता आलेली असते. A few moments later, the Abraham Lincoln headed straight for the animal. Unconcerned, the latter let us come nearer. It got up a little speed and kept its distance. अगदी काही वेळातच अब्राहम लिंकन या जहाजाने त्या प्राण्याच्या दिशेने कूच केले. त्या प्राण्यानेही बेफिकिरीने आम्हाला त्याच्याजवळ पोहोचू दिले. मग त्यानेही थोडा वेग पकडला आणि आमच्यापासून ठराविक अंतर राखले, म्हणजे आमच्यापासून थोड्या अंतरावरती येऊन ते थांबला. This chase dragged on for about 3/4 of an hour without the frigate getting any closer to the sea animal. At this rate, it was obvious that we would never catch up with it. हा पाठलाग जवळपास पाऊण तास चालू होता, पण तेवढ्या काळात आमचे जहाज त्या प्राण्याच्या जवळ काही पोहोचू शकले नाही. या गतीने आम्ही त्याला कधीच गाठू शकलो नसतो, पकडू शकलो नसतो, हे नक्कीच होतं. म्हणजेच तो प्राणीही आमच्यापासून काही अंतर ठेवून पुढे पुढेच जात होता. तो काही आम्हाला सापडू शकत नव्हता. The Abraham Lincoln gathered speed, but so did the animal. This went on for the next hour. The Abraham Lincoln was now speeding so much that its masts trembled down to their blocks. आमच्या जहाजाने आमचा वेग अतिशय वाढवला, खूप वाढवला, पण त्या प्राण्याने सुद्धा तसेच केले. त्याने सुद्धा त्याचा वेग वाढवला. पुढचा तासभर हा प्रकार चालू राहिला. आता अब्राहम लिंकनने वेग इतका वाढवला होता की त्यामुळे आमच्या जहाजाच्या शिडाची काठी हेलपाटत खाली आली. What a chase! Now I can describe the excitement that shocked my very being. Ned Land stayed at his post, harpoon in hand. Several times the animal let us approach. Then, just as the harpooner was about to strike, the Ketterson would steal off swiftly. कसला पाठलाग होता तो! नाहीच, मला अंतर्बाह्य हेलावून टाकणाऱ्या त्या उत्कंठेचे मी वर्णनच करू शकत नाही. हाती भाला पकडून नेडलँड त्याच्या जागी स्थिरपणे उभा होता. अनेकदा त्या प्राण्याने आम्हाला स्वतःपाशी पोहोचू दिले आणि भालदार वार करणार तोच तो जलचर शितापीने सटकून जात असे. म्हणजेच तो आमच्या हाती काही लागत नव्हता आणि तो बरोबर आमच्या हल्ल्यामधून वाचत असे. कमांडर फॅरागट देन डिसाइडेड टू यूज मोर डायरेक्ट मेथड्स. कमांडर फॅरागटने आता वेगळ्या पद्धती अवलंबवायच्या ठरवलेल्या असतात, म्हणजे वेगळ्या पद्धतीने हल्ला करण्याचं त्याने ठरवलं.
Bah, he said, so that animal is faster than the Abraham Lincoln. All right, mate. Man the gun in the blow. फॅरागट म्हणतात की हा प्राणी अब्राहम लिंकन पेक्षा सुद्धा जास्त गतिमान आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आपली तोप डागूया. Our forecastle cannon was immediately loaded and leveled. The cannoneer fired a shot, but his shell passed some feet above the Ketterson, which stayed half a mile off. लगेचच आमच्या जहाजावरील तोफेमध्ये गोळा भरण्यात आला आणि तिचा नेम धरण्यात आला. तोफ चालवणाऱ्याने एक तोफगोळा उडवला, पण तो त्या प्राण्याच्या काही फुटांवरून निघून गेला. Over to somebody with better aim, the commander shouted, and $500 to the man who can pierce the infernal beast. ज्याचा नेम खूप चांगला आहे त्यांनी आता तोफ चालवा, असं कमांडर मोठ्याने ओरडतो. आणि जो कोणी त्या अमानुष राक्षसाला मारून दाखवेल त्याला $500 इनाम सुद्धा त्यांनी घोषित केलं. Calm of eyes, cool of feature, an old grey-bearded gunner, I can see him to this day, approached the cannon, put it in position, and took aim for a good while. There was a mighty explosion, mingled with cheers from the crew. एक म्हातारा नेमबाज ज्याची दाढी पांढरी असते, चेहऱ्यावरती अगदी शांत भाव असतात, शांत डोळे असतात, तो तोफेच्या दिशेने चालत आला. त्याचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याने तोफ डागली. बराच वेळ घेऊन त्याने नेम धरला. एक जबरदस्त धमाका झाला आणि त्या पाठोपाठ सर्व कर्मचाऱ्यांचा जल्लोषही त्यामध्ये मिसळला. द शेल रीच्ड इट्स टार्गेट्स. इट हिट द एनिमल बट बाउन्स्ड ऑफ इट राउंडेड सरफेस अँड व्हॅनिश्ड इनटू द सी 2 miles आउट. तोफेचा गोळा अगदी निशाणावरती लागलेला असतो. तो गोळा त्या प्राण्यावरती जाऊन आदळला, पण त्या प्राण्याच्या गोलाकार पृष्ठभागावरून उसळी घेऊन तो गोळा 2 मैल लांब समुद्रात जाऊन दिसेनासा झाला. अ डार्ट, सेड द ओल्ड गनर इन हिज अँगर. दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 inch आर्मर प्लेट. अरे हट, म्हातारा नेमबाज संतापाने म्हणाला. त्या राक्षसाच्या अंगावर 6 इंच जाड पोलादी पत्र्याचे आवरण असले पाहिजे असं वाटतंय. द हंट वॉज ऑन अगेन. Hour after hour went by without the animal showing the least sign of weariness. However, it must be said that we too struggled on tirelessly. पुन्हा शोध सुरू झाला. कित्येक तास उलटून गेले तरी तो प्राणी थकल्याची थोडी सुद्धा चिन्हे दिसत नव्हती. अर्थात आम्हीही आमचे प्रयत्न चालूच ठेवलेले असतात हेही नमूद केले पाहिजे. At 10:50 in the evening, that electric light reappeared 3 miles away from the frigate, just as clear and intense as the night before. सायंकाळी 10:50 सुमारास आमच्या जहाजापासून 3 मैलांवरती तो प्रकाश पुन्हा एकदा दिसू लागला. अगदी आदल्या रात्री दिसत होता तसाच स्पष्ट आणि तितकाच प्रखर. The monster seemed motionless. Was it asleep? Perhaps weary from its workday, just riding with the waves. This was our chance, and Commander Farragut decided to take full advantage of it. He gave his orders. आता तो राक्षस अगदी शांत होता. तो झोपलेला होता की दिवसभराच्या कष्टामुळे थकून गेलेला होता हे समजायला तयार नसतं, आणि हीच आमच्यासाठी चांगली संधी असते. मग कमांडर फॅरागटने या संधीचा फायदा उठवण्याचे ठरवले आणि त्याने आदेश दिले. The frigate approached without making a sound, stopped 2 cable lengths from the animal. A profound silence reigned over the deck. We were not 100 feet from the blazing core of light, whose glow grew stronger and dazzled our eyes. कोणताही आवाज न करता आमचे जहाज त्या प्राण्यापासून 2 केबल अंतरावरती जाऊन थांबले. डेकवर शांतता पसरलेली असते. आम्ही त्या तेजस्वी प्रकाश गोळापासून अगदी 100 फुटावरती असतो आणि डोळे दिपवून टाकणारा त्याचा प्रकाश अधिकाधिक प्रखर होत होता. म्हणजे तो प्रकाश खूप जास्तच होत असतो. Just then, leaning over the forecastle railing,
I saw Ned Land below me, brandishing his dreadful harpoon. Barely 20 feet separated him from the motionless animal. त्याच वेळी समोरच्या कठड्यावरून वाकून खाली पाहत असताना आपला तीक्ष्ण भाला घेऊन मला नेडलँड दिसला. त्या शांत असणाऱ्या प्राण्यात आणि त्याच्यामध्ये फक्त 20 फुटांचेच अंतर असते. All at once his arm shot forward and the harpoon was launched. I heard the weapon make a ringing sound as if it had hit some hard substance. त्याच वेळी नेडलँडने आपला हात वरती केला आणि भाला फेकला. त्या हत्याराचा कठीण वस्तूवरती प्रहार झाल्याचा आवाज आला. खन्न असा आवाज आला आणि तो मी ऐकला. The electric light suddenly went out, and 2 enormous waterspouts crashed onto the deck of the frigate, racing like a torrent from one end of the ship to the other, toppling crewmen, breaking sprayer mats and yardarms from their lashings. आणि तो विद्युत प्रकाश अचानक गायब झाला आणि 2 प्रचंड मोठी पाण्याची कारंजी जहाजाच्या डेकवर येऊन आदळली आणि जहाजाच्या या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत उसळलेल्या या पाण्याच्या प्रवाहामध्ये जहाजावरील कर्मचारी इकडे तिकडे पडले. शिडाच्या अतिरिक्त आणि बाहेरच्या बाजूच्या काठ्या कठड्याचे दोर तोडून आतमध्ये पडल्या. A hider's Carlson occurred and thrown over a rail with no time to catch hold of it. I was hurled into the sea. एक खूप मोठी टक्कर दोघांमध्ये झाली आणि कठडा पकडायला वेळ मिळण्याच्या आधीच मी जहाजावरून काही क्षणातच समुद्रामध्ये फेकलो गेलो. Adapted from 20,000 Leagues Under the Sea by Jules Verne. जुल्स वर्न यांच्या 20,000 लीग समुद्राखाली या कथेवरती आधारित असणारी ही गोष्ट. त्या काळामध्ये पाणबुडी हा प्रकार त्यावेळच्या माणसांना माहीत नसतो. त्यामुळे या पाणबुडीलाच एखादा मोठा समुद्री राक्षस समजून या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी आणि माणसांनी त्याच्यावरती हल्ला केलेला असतो. पण हा कोणताही राक्षस नसतो, तर एक पाणबुडी असते. लाईक दिस टुडे वी लर्न स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश चेसिंग द सी मॉन्स्टर. इयत्ता 7वी मधील इंग्रजी विषयातील समुद्री राक्षसाचा पाठलाग हा पाठ आज आपण अभ्यासला. धन्यवाद.